ते उपस्थित झाले याचा आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना तर अतीव आनंद होतो. कारण आम्ही अनेक वर्ष इथे त्यांनी यावं, आपल्या या अनुभव सागराचा काही अनुभव आम्हालाही पण द्यावा अशा प्रयत्न आम्ही करीत राहिलो होतो. त्याला प्रकृतीच्या काही कारणामुळे म्हणा, इकडं असलेला एकूण उष्णतेचा प्रभाव या महिन्यातला म्हणा, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. पण यंदाच्या वर्षी तो सुयोग आलेला आहे आणि तो आणण्यामध्ये आमच्या सौभाग्यवती मेधाताई भागवत आणि श्रीयुत राजेंद्र भागवत यांचं मोठं सहाय्य संस्थेला झालेलं आहे. आम्ही खरोखरीच त्यांचे आभार नाही म्हणतो, आम्ही उगीच तुमच्या सद्भावनेचा अनादर करीत नाही, पण ही आमच्या मनात जी कृतज्ञतेची नोंद आहे ती इथे व्यक्त करतो. त्यांचा परिचय मेधाताईच करून देणार, परंतु मला आपल्या सर्वांना आम्हाला झालेला जो आनंद आहे तो 2-4 शब्दामध्ये व्यक्त करू द्या, तशी अनुज्ञा मी आपणाकडून घेतो. श्री चितमपल्ली हे कोण आहेत त्यांनी म्हटलंय, त्या रातवा पुस्तकामध्ये ते म्हणतात, मी काही अध्यात्म मार्गी नाही, मी नुसता एक अनुभव घेणार आहे. पण तो अनुभव जो आहे ना, तो एखाद्या अध्यात्म मार्गी व्यक्तीला सुद्धा आलेला नसेल अशा प्रकारचा एक अलौकिक अनुभव त्यांनी घेतलेला आहे. हे त्यांच्या सर्व लेखातून आपल्याला जाणवल्यापासून राहत नाही. जंगलातील दिवस त्यांनी विषय घेतला. त्यांनी म्हटलेलंच आहे, म्हणजे जंगलातलं जीवनही कसं आहे, एखाद्या गंधर्व नगरीसारखं आहे. आणि म्हणून त्या जानकीला सुद्धा डोहाळे लागले ते जंगलामध्ये राहण्याचे, जंगलामध्ये काही दिवस काढण्याचे, असं मोठं मार्मिक वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे. पण बांधवांनो, त्यांची एक 2-3 वाक्य मला जी अतिशय भावली ती मला आपल्या पुढे त्यांच्याच शब्दात ठेवायची आहेत. त्यांचा अनुवाद मला करायचा नाही आहे. त्यांनी म्हटलंय बरं का, मी या सृष्टीकडे स्नेहानं पाहतो आणि लगेच कल्पना करतो की ही सृष्टीतील नाना रूप आपणाला प्रेमानं पाहत आहेत, आशीर्वाद देत आहेत. एक विलक्षण तेजपुंज शांततेच्या प्रवाहाचा स्रोत माझ्या मनाकडे कधीचा वाहत आहे. बस शांततेचा स्रोत जो वाहत आला ज्यांच्या मनाकडे, ते या देशातले ऋषिकुळातले होते. आणि मला मोठ्या अभिमानानं सांगावंसारखं वाटतं की आपण देवर्षी म्हणतो, आपण महर्षी म्हणतो, यांना आपण वनर्षी म्हणायला मुळीच हरकत नाही. वनामध्ये वावरणारा हा ऋषी आहे यात शंकाच नाही. हे वनर्षी इथे प्राप्त झालेले आहेत आणि हे ऋषीपद त्यांना शोभून दिसतं. कारण त्यांनी एक मोठं मार्मिक वाक्य लिहिलं. त्यांचंच वाक्य, निसर्गाचं देणं स्वीकारण्याकरता, पुढचे शब्द महत्वाचे, निसर्गाचं देणं स्वीकारण्याकरता बुद्धाप्रमाणे माझ्याही हातात भिक्षा पात्र आहे. बस बुद्धाच्या भूमिकेला ते जाऊन पोचलेत, म्हणजेच ऋषीच्या भूमिकेला ते जाऊन पोचलेले आहेत. असे वनर्षी मारुती चितमपल्ली यांचा या व्याख्यानमालेला, या व्यासपीठाला झालेला जो लाभ आहे त्याविषयी आपणा सर्वांना झालेला आनंद पुन्हा एकदा व्यक्त करतो. त्यांचा अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि मेधाताईंना अशी विनंती करतो की आपण परिचय करून द्या. आणि ते इथं आल्यानंतर काही एक सत्कृती घडलेली आहे, ती सत्कृती सुद्धा आपण सर्वांना सांगा आणि मारुती चितमपल्ली यांच्यापर्यंत ती सुपूर्द करा अशी आपल्याला विनंती करतो. आणि वनर्षीने त्यानंतर आपला जो आजचा विषय आहे तो सांगावा. आम्ही तो मनमुराद ऐकणार आहोत. तिथे वेळेचं बंधन नाही. बंधन असलंच तर ते हे आहे की हा आनंद जास्तीत जास्त आम्हाला प्राप्त व्हावा असं बंधन मात्र आम्ही सर्व वक्त्यांना घालत असतो, तसं आपल्यालाही पण घातलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांना सुस्वागतम आणि हे 4 शब्द संपवतो.
आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती वनर्षी माननीय चितमपल्ली सर, माननीय आगाशे सर, या व्याख्यानमालेचे सर्व सन्माननीय संयोजक, कार्यकर्ते आणि श्रोते, सर्वांना माझं विनम्र अभिवादन. माननीय चितमपल्ली सरांचा परिचय करून देण्याचं काम मी स्वीकारलं खरं, पण ते स्वीकारल्यानंतर ही जबाबदारी किती अवघड आहे याची जाणीव मला व्हायला लागली. सरांच्या सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा ज्यावेळी परिचय करून द्यायचा असतो त्यावेळी ती कामगिरी दोन्ही बाजूनी अवघड असते. दोन्ही बाजूनी म्हणजे असं की जे सरांशी परिचित असतात, अशा व्यक्तिमत्वाशी परिचित असतात, त्यांना परिचय करून द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्यांच्या व्यक्तिमत्वातले सगळे जे गुणविशेष आहेत ते फक्त शब्दबद्ध करायचा प्रयत्न करायचा. आणि हे शब्दांकन त्यांच्या समाधानाच्या कसोटीवर उतरेलच असं नाही. बाकीचे जे अपरिचित असतात किंवा आपण अल्पपरिचित असतात असं म्हणू, त्यांच्या बाबतीतही परिचय करून देणं अवघड असतं. कारण अशा व्यक्तिमत्वातले सगळे जे काही विविध पैलू आहेत ते आपण उलगडून दाखवू शकू की नाही याबद्दल स्वतःला शंका वाटत असते. असो, तरी हे अवघड काम मी स्वीकारलं याचा मला मनातून आनंदच वाटतोय. अशासाठी की ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये अपार आदर आहे त्या व्यक्तीबद्दल कुणासमोर तरी भरभरून बोलताना एक वेगळं समाधान मिळतं आणि ते समाधान मला आज इथं मिळतंय. आता भरभरून बोलायचं असं म्हटलं तरी वेळेचं भान मी निश्चितपणे ठेवणार आहे, कारण चितमपल्ली सरांचे शब्द ऐकायला आपण सर्वजण उत्सुक आहात. चितमपल्ली सरांचं व्यक्तिमत्व जे आहे ते एखाद्या भव्य प्रासादासारखं आहे. त्यातल्या एकेका समृद्ध दालनाचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. सरांचा जन्म सोलापूर इथे 5 नोव्हेंबर 1932 मध्ये झाला. सोलापूर इथल्या दयानंद कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून पुढचं व्यावसायिक शिक्षण कोईमतूर फॉरेस्ट कॉलेज, बंगलोर, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान, डेहराडून इत्यादी ठिकाणच्या वने आणि वन्यजीव विषयक संस्थांमधून घेतलेलं आहे. नांदेड इथे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेत, तसेच पुण्यातील देवळे शास्त्री, पनवेल येथील पंडित गजानन शास्त्री जोशी, परशुराम शास्त्री भातखंडे, विपू धामणकर शास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे. जर्मन आणि रशियन भाषांचे अध्ययन हा त्यांचा एक विशेष आहे. पक्षीतज्ञ म्हणून ते ख्यातीप्राप्त आहेतच. वन्यजीव व्यवस्थापन, वने, वन्य प्राणी आणि पक्षी जगताविषयीचं त्यांचं संशोधन हे उल्लेखनीय आहे. आंतरराष्ट्रीय परिषदात त्यांचा सहभाग आहे आणि तिथे त्यांनी अनेक वेळा निबंध वाचन केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात अनेक महत्वाच्या पदांवर कार्य करीत उपसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून 1990 साली ते निवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात त्यांचं भरीव असं योगदान आहे. सेवाकाळ आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, अनेक समित्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. डॉक्टर सालीम अली वन्यप्राणी संस्थेचे ते संस्थापक सचिव आहेत. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती यांचे ते सदस्य होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदीही त्यांनी कार्य पाहिलेले आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना ते परिचित आहेत. ते काही लोकप्रिय पुस्तकांचे लेखक म्हणून पक्षी जाय दिगंतरा,
जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, घरट्या पलीकडे, पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, आनंददायी बगळे, निळावंती, चकवा चांदणं आणि या सर्वावर कळस चढवणारा पक्षीकोश या त्यांच्या साहित्य कृती आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मी तर असं म्हणेन की हे सगळे पुरस्कार त्यांच्यामुळे सन्मानित झालेले आहेत. त्यांच्या जंगलाचं देणं, रानवाटा आणि रातवा या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. जंगलाचं देणं याला विदर्भ साहित्य संघ पुरस्कार मिळालेला आहे. रानवाटा या पुस्तकाला दामाणी साहित्य पुरस्कार आणि मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. फाय फाउंडेशन इचलकरंजी या प्रतिष्ठानद्वारा 1991 मध्ये ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहेत. साहित्य सेवेच्या सन्मानार्थ 14 जानेवारी 1999 रोजी विदर्भ साहित्य संघ नागपूर यांच्याकडून त्यांना साहित्य वाचस्पती असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे अगदी अलीकडे विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार त्यांना लाभलेला आहे आणि त्यांच्या पक्षीकोश या पुस्तकाला सोलापूर येथील शिवगिरिजा पुरस्कार लाभलेला आहे. औदुंबर येथे झालेल्या 57व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. विदर्भ साहित्य संमेलन उमरखेड 51व्या अधिवेशनाचेही ते अध्यक्ष होते. पक्षी आणि निसर्गाविषयी गेली 35 वर्ष सतत निरीक्षण करून त्यांनी अनेक पुस्तकं लिहून मराठी साहित्य विश्वाला एक नवं परिमाण प्राप्त करून दिलेलं आहे आणि त्याबद्दल अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद आणि मराठी विज्ञान महासंघ यांच्याकडून त्यांना 1996 मध्ये सन्मानपत्र देण्यात आलेलं आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच विद्यापीठीय पाठ्यपुस्तकातून त्यांचं लेखन पाठ्यरूपानं स्वीकृत झालेलं आहे. नागपूर विद्यापीठीय अभ्यासक्रमात पक्षीजाय दिगंतरा MA मराठी तसंच अमरावती विद्यापीठीय अभ्यासक्रमात जंगलाचं देणं पदविका या पुस्तकांचा समावेश आहे. हा आता मी आपल्या समोर जो मांडला तो सरांचा लौकिक परिचय झाला. त्याहूनही थोडंसं मला आणखीन सांगावंसं वाटतं. सरांचं पक्षीकोश हे जे पुस्तक आहे ते जर आपण पाहिलं असेल तर त्याच्या सर्वात शेवटच्या पानावरती, मागच्या पानावरती सरांचं एक सुरेख छायाचित्र आहे आणि त्या छायाचित्राच्या खाली कवितेच्या 2 ओळी लिहिलेल्या आहेत. त्या ओळी अशा आहेत: जो माणूस वनात रमतो, जो माणूस वनात रमतो, चाफा त्याच्या मनात फुलतो, चाफा त्याच्या मनात फुलतो. सरांचा आणि माझा जो काही थोडासा परिचय आहे त्या परिचयामध्ये त्यांच्या मनामध्ये फुललेला हा जो चाफा आहे त्याचा थोडासा सुगंध मी अनुभवलेला आहे. त्याच्या संबंधी मला थोडंसं बोलावंसं वाटतं. सरांशी बोलत असताना नेहमी एक लक्षात येतं की सरांच्या मध्ये एक विद्यार्थी कायमस्वरूपी जागा असतो. प्रत्येक नवीन काही पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, अनुभवायला मिळालं की ते शिकून घेण्याची त्यांची जिज्ञासा, त्यांचं कुतूहल हे अगदी ताजं असतं. त्यांचा उत्साह सगळ्यांनाच लाजवणारा असा असतो आणि ह्याच कुतूहलामुळे, याच जिज्ञासू वृत्तीमुळे त्यांनी जो काही ज्ञानसंग्रह केलेला आहे तो खरोखरच अथांग असा आहे. त्या आगाशे सरांनी त्यांना जी काही वनर्षी ही पदवी दिलेली आहे ती अगदी सार्थ आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्वच खरोखरच ऋषितुल्य असं आहे. 31 मार्च 2003च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकीय लेखामध्ये त्यांचा अशाच प्रकारे उल्लेख केला गेलेला आहे. हे मला मुद्दाम आपल्यासमोर सांगावंसं वाटतं. त्यांनी केलेला विविध भाषांचा अभ्यास आणि निसर्गाशी संबंधित अशा सर्व विषयांचा अभ्यास हा तर आपल्यासमोर आहेच. या ज्ञानसंग्रहाबरोबरच त्यांच्यामधला साधेपणा आणि विनम्रता ही खरोखरच नतमस्तक व्हावी अशी आहे. त्यांच्या चारित्र्य संपन्नतेबद्दल तर काय बोलावं. एक वनाधिकारी म्हणून त्यांचं जे काही कर्तृत्व आहे त्याच्या संबंधी
त्यांच्याशी बोलत असताना ते सांगत होते की ह्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराची एक मोठी साखळी असते आणि तुम्ही जर त्या साखळीचा एक दुवा बनला नाहीत तर तुम्हाला त्यातून बाहेर फेकलं जातं. पण जर एखाद्यानं ठरवलं की भ्रष्टाचाराचा कणभरही स्पर्श आपल्याला होऊ द्यायचा नाही तर ते शक्य असतं आणि ते मी करून दाखवलेलं आहे. या बाबतीतही सरांच्या तोडीची दुसरी व्यक्ती मी तरी पाहिलेली नाही. लेखक म्हणून तर ते आपल्या सर्वांना परिचित आहेतच. त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ललित लेखनातून अरण्यानुभव, अरण्य विद्या आणि अरण्य वाचन यावर प्रकाश टाकून त्यांनी स्वतःचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान निर्माण केलेलं आहे. हा परिचय संपवताना एका गोष्टीचा उल्लेख करायलाच हवा असा आहे. सध्या ते कोकणामध्ये हार्णे या ठिकाणी समुद्रातील जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी 1 वर्षभर राहिलेले आहेत. त्या सरांचं वय 71वं वर्ष त्यांना चालू आहे. तर या वयामध्ये सुद्धा त्यांची ही जी काही ज्ञानसाधनेची प्रचंड ओढ आहे ती पाहिल्यानंतर, त्यांच्या या संकल्पाबद्दल ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये एक कल्पना आली. मला असं वाटलं की कुठलाही संकल्प व्यवहाराचं अधिष्ठान असल्याशिवाय प्रत्यक्षात येणं शक्य नाही. आणि हे जे काही व्यवहाराचं अधिष्ठान आहे या संकल्पाच्या मागचं जे काही अर्थकारण आहे तर त्याचा भार आपल्यासारख्या त्यांच्या चाहत्यांनी, त्यांच्या भक्तांनी अंशतः तरी उचलायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटलं. त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केला. सांगलीमध्ये असलेली आमची निरामय विकास संस्था आणि या संस्थेचा सर्व स्नेह परिवार, या स्नेह परिवारामध्ये वैद्यकीय क्षेत्रातल्या नामवंतांच्या पासून कमवा आणि शिका या पद्धतीनं शिकणाऱ्या माझ्या एका विद्यार्थिनीपर्यंत सर्वांचा समावेश आहे. आम्ही सर्वांनी मिळून सरांच्या संकल्पासाठी निधीचं संकलन केलेलं आहे. हा निधी संकलित करत असताना ज्यांचा हातभार लागलेला आहे त्या सर्वांचे आम्ही निश्चितपणे कृतज्ञ आहोत. हा निधी आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सरांना सुपूर्त करतो आहोत. आपल्या सर्वांना माझी एक विनंती अशी आहे की यानंतर सुद्धा सरांच्या या संकल्पासाठी ज्यांना अर्थसहाय्य द्यायचं असेल त्यांनी निश्चितपणे त्याचा विचार करावा आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचं सहकार्य स्वीकारलं जाईल. आज हा जो निधी त्यांना अर्पण आम्ही करणार आहोत तो निधी संकलित करत असताना सुरुवातीला एक आपण उद्दिष्ट मनाशी ठरवलेलं असतं, म्हणजे कुठपर्यंत ही रक्कम जाईल अशा पद्धतीनं. मी आताच सांगितलं की सरांना या वर्षी 71वं वर्ष सुरू आहे. तर आम्ही एक असं ठरवलेलं होतं की अर्थात आम्ही हे सर्व वैयक्तिक पातळीवर केलेलं आहे त्यामुळे त्याला मर्यादा आहेत, तरी रक्कम 7,100 पर्यंत न्यायची असं मी ठरवलेलं होतं. मला सांगायला खूप आनंद होतो की ही रक्कम त्याच्या बरीच पुढे गेलेली आहे. 11,111 पर्यंत ती रक्कम गेलेली आहे. आणि मला त्यातून असं म्हणायचंय की आपण यातून सरांना दीर्घायुष्य चिंतितो आहोत. जे आपण 71वं वर्ष म्हटलं, सरांना आता 111 वर्ष निरामयचं दीर्घायुष्य लाभो अशी मी शुभेच्छा व्यक्त करते. सरांच्या संकल्पासाठी, त्यांच्या पुढच्या कार्यासाठी मनोमन शुभचिंतन. वसंत व्याख्यानमालेचं ही जे काही कार्य चालू आहे त्या कार्यासाठी, यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आज मला सरांचा परिचय करून देण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आदरणीय मारुती चितमपल्ली यांनी आपल्या व्याख्यानाला आता आरंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. सर्व श्रोत्यांना एक विनंती आहे, ज्यांनी आपले सेलफोन
आणलेले असतील त्यांनी कृपया बंद करून ठेवावे. धन्यवाद. मेधाताईंनी आता ज्याचा उच्चार केला तो निधी त्यांना अर्पण केला जातोय. आदरणीय आगाशे सर, मेधा भागवत, आपण सर्वजण, आजचा जो विषय आहे तो जंगलातील दिवस असा आहे. जवळजवळ मी 36 वर्ष जंगलामध्ये काढलेली आहेत. त्या अनुषंगाने मी काही माझ्या आठवणी सांगतोय. माझं जे फॉरेस्ट्रीचं किंवा वनशास्त्राचा जे अभ्यास झाला तो कोईम्बतूरला फॉरेस्ट कॉलेज आहे तिथं झाला. तो 2 वर्षाचा तो असतो. नंतर काही वर्ष मी डेहराडूनला होतो. कोईम्बतूरची एक आठवण माझ्या कायमच्या मनात साठलेली आहे, म्हणजे गोंधवलेली आहे ती. त्या फॉरेस्ट कॉलेजची एक अशी प्रथा होती की अभ्यासक्रम सुरुवात व्हायच्या अगोदर कोईम्बतूर पासून एक 80 किलोमीटरवर हत्तीचं जंगल आहे. त्या हत्तीच्या जंगलामध्ये ह्युगो वूड नावाच्या वनाधिकाऱ्याची समाधी आहे आणि त्या समाधीचं दर्शन घेऊन आमच्या शिक्षणाला सुरुवात होते. तर हे वुड्स महाशय कोण? आमच्या बरोबर आमचे प्राचार्य होते, त्यांनी त्यांचा परिचय करून दिला. हे वुड्स महाशय अगदी तरुणपणी त्या हत्तीच्या जंगलात आले. त्यांना एक आव्हान दिलं होतं की या भागामध्ये सागवानाचं जंगल निर्माण करायचं आहे आणि ते जंगल निर्माण होत नसे याचं कारण तिथं हत्ती होते. काही रोपं लावली, काही झाडं वाढली की हत्ती एखाद्या रात्री यायचे आणि सर्वच्या सर्व ते उपटून फेकून द्यायचे. वुड्सना तोच अनुभव आला. तो 1 वर्ष तसं वाया गेलं त्यांचं. नंतर तिथं तोडा जमात आहे आदिवासींची. त्या तोडा जमातीमध्ये ते वावरू लागले. त्यांची भाषा शिकली त्यांनी. त्यांना औषधं द्यायची आणि नर्सरी रोपं वाढवण्यामध्ये त्यांचं सहकार्य त्यांनी मिळवलं. त्यांनी सुरुवात केली, पण त्यांना एक प्रश्न पडला की आता पुन्हा सुरुवात केली की पुन्हा ते जंगल हत्ती नष्ट करेल. म्हणून तिथल्या आदिवासी मुलीशी लग्न केलं त्यांनी आणि तिनं त्याचं सिक्रेट सांगितलं. म्हणजे ते गुप्त गोपनीय अशी गोष्ट अशी सांगितलं की हत्ती हे उंटाला भीतात. तिनं 2 उंट आणायला सांगितले आणि एका उंटावर ती आणि दुसऱ्या उंटावर वुड्स महाशय असं बसून रात्रभर ते त्या जंगलाचं हे संरक्षण करायचे. आणि तिनं म्हटल्याप्रमाणे ते खरं होतं. ज्यावेळेला हत्तीचे कळप आले त्या ठिकाणी रोपाची नासाडी करायला, त्यावेळेला हे उंट पाहून, एकूणच उंटाचं जे रूप आहे ते आगडबंब कुरूप असं आहे. ते हत्तीच्या कळपाला ते दिसल्याबरोबर उंटाला घेऊन म्हणा किंवा त्याच्या विचित्र ह्याच्यामुळे ते जंगलातून निघून गेले. पुन्हा हत्ती त्या जंगलामध्ये कधीही आले नाहीत. वुड्स महाशय त्या ठिकाणी जवळजवळ 30 वर्ष लागवड करत होते आणि निवृत्त झाल्यावर ते आपल्या लंडनला निघून गेले. आणि ज्यावेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला आपल्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं की माझा दफनविधी मी ज्या जंगलामध्ये लागवड केलेली आहे तिथं मध्यभागी केला जावा आणि त्यावर एक वाक्य लिहावं. ते वाक्य असं होतं, इफ यू वॉन्ट टू सी व्हॉट आय हॅव डन लुक अराउंड. मी या 30-40 वर्षात मी जर काही केलं असेल तर या समाधीपाशी उभा राहा आणि आजूबाजूला पहा. तर हजारो एकर जंगल तिथं आहे. आजही ते राखलं गेलेलं आहे. आमच्या प्रिन्सिपालने हे सर्व आम्हाला सांगितलं आणि आम्ही भारावून गेलो. म्हणजे आणि मी ठरवलं की बाबा जंगलामध्ये राहायचं तर असं राहिलं पाहिजे, निष्ठेनं काम करत. तिथलं शिक्षण झाल्यावर मी ढेबेवाडीला आलो.
आणि नोकरीला सुरुवात झाली. पण ज्यावेळेला तुम्ही जंगलामध्ये एकटे अनेक वर्ष राहू लागता तेव्हा तुम्हाला सर्चिंग इमेज होतं. म्हणजे आता सर्चिंग इमेज म्हणजे काय सांगतोय आपल्याला. आता तुम्हाला अशी इच्छा झाली की वाघ दिसावा, वाघ तुमच्या समोरून जातो. तुम्हाला वाटलं की अस्वल दिसावं, अस्वल समोर दिसतं. हे जे भ्रम आहेत त्याला इंग्रजीमध्ये सर्चिंग इमेज म्हणतो. आणि एकटा असताना हे होतात, 10-12 लोक एकत्रित असल्यावर हे होत नाहीत. त्यामुळे ढेबेवाडीच्या वास्तव्यात मला हे भ्रम व्हायला लागले की बाबा वाघ दिसायचा, अस्वल जाताना दिसायची, आणि जवळ गेल्यावर त्यांच्या ज्या पाऊल कोणाचे ठसे पाहिजे ते मात्र नसत. ते मी विचार केला की जर असं जर व्हायला लागलं आपल्याला एखाद्या वेळेला वेळ लागण्याची शक्यता आहे. म्हणून मी वाचन सुरू केलं. की खूप वाचन केलं. म्हणजे मराठीमधलं सर्व साहित्य वाचून काढलं. जंगलाविषयी जेवढं साहित्य ह्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये होतं ते वाचून काढलं. अनेक भाषेचा मी अभ्यास केला. जवळजवळ मला 1 डझनभर भाषा येतात. ते त्या वास्तव्यात मी करत होतो. अर्थात जंगलाच्या ड्युटीकडे किंवा कामाकडे दुर्लक्ष केलेलं नाहीये मी. पुष्कळसा वेळ मिळत असे आम्हाला जंगलामध्ये, त्यामुळं मला एवढं करता आलं. एक दिवशी मी चेकाव रशियन लेखक आहे, त्याची कथा वाचत होतो. त्या कथेचं नाव होतं बेट, म्हणजे पैज. त्या कथेचं नाव. कथेचा मी थोडक्यात आशय सांगतो. एक यजमान आपल्या काही मित्रांना मेजवानीला बोलवतो. त्या पाहुण्यामध्ये अनेक पत्रकार असतात, वकील असतात, अनेक पेशातले व्यक्ती असतात. आणि त्यात चर्चा चालते की फाशी द्यावी की नाही गुन्हेगाराला. तर काही म्हणतात फाशी देणं योग्य नाही, काही म्हणतात फाशी द्यायलाच हवी. तर त्यातला एक तरुण वकील म्हणतो, तुमच्या ज्या चर्चा चाललेल्या आहेत त्याला काही अर्थ नाही. फाशी देण्यापेक्षा जन्मठेप चांगली. तर लगेच यजमान म्हणतात की 30-30 वर्ष अंधार कोठडीत राहणं शक्य नाही आहे. ते म्हणाले मी राहून दाखवतो, सांगा. तो म्हणाला की 5 का मी 15 वर्ष राहून दाखवतो म्हणा तुम्हाला. आणि ठरलं ते. यजमानाने म्हटलं की तू आता अंधार कोठडीत राहतो, बघू कसं काय चालतं ते. आणि 15 वर्ष ते तिथे राहिले. ते पूर्वी त्यांनी काही वाचन केलेलं नव्हतं, मग ते वाचन करायला लागले. म्हणजे अनेक विषयातलं, म्हणजे तत्वज्ञान आहे, धर्मशास्त्र आहे, जेवढे काही विषय आहेत त्या सर्व विषयातलं वाचत होते ते. आणि वाचनाचा त्यांना इतका आनंद झाला की वकिली करताना जे त्याला वेळ मिळत नसे तो वेळ याच्यामुळे मिळाला. आणि त्या अंधारकोटीत असताना विचार आहे, चिंतन आहे, मनन आहे, याच्यामुळं त्यांचं मन समृद्ध होत गेलं. आणि इकडं 15 वर्ष भरत आहेत, आलेली आहेत, याच्या दाढी वाढलेल्या आहेत, मिशा वाढलेल्या आहेत, आणि अंधारकोटीत हा बसलेला आहे. यजमानाचं दिवाळा निघतात, कारण त्यांनी पैसे ठरवले असते 1 कोटी रुपये द्यायचे. आणि दिवाळा हे झाल्यामुळे त्याला ते देणं शक्य नव्हतं. आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं की हा अगोदरच हा दुबळा झालेला आहे, अंधारकोठडीत जावा आणि त्याचा नरडा दाबा आणि त्याला खलास करावा, म्हणजे आपण त्या पैजेतून सुटका होईल. तो त्याचा नरडा दाबण्याकरता अंधारकोठडीत जातो. तर एका मेणबत्तीच्या उजाड्यामध्ये एक पत्र ठेवलेलं असतं. त्यात पत्रात लिहिलेलं असतं, प्रिय जेलर, यजमानाला उद्देशून, 15 वर्ष आता होत आलेले आहेत, फक्त 6 तास राहिलेले आहेत. तर 6 तास अगोदर मी इथून पळून जाणार आहे. आणि पळून गेल्यामुळे काय आपली अट मोडणार आहे. जे तुम्हाला 1 कोटी रक्कम द्यावी लागणार आहे ती द्यावी लागणार नाही. आणि त्याप्रमाणे तू निघून जातो. चेकावने ही कथा अतिशय समृद्ध रीतीने व्यक्त केलेली आहे. त्याप्रमाणे जंगलामध्ये मी जे वाचन केलं, आता जंगलामध्ये वाचन करायचे असलं तर पुस्तकं मिळत नसत, ग्रंथालय शहरात असायचे. तर मी शहरात कधी गेलो काही कामानिमित्त की 1 डझनभर पुस्तकं विकतच घेऊन यायचं आणि घरी ठेवायचं. असं करून माझी जी खाजगी लायब्ररी आहे, एवढी पुस्तकं कोणाही खाजगी व्यक्तीकडे नसतील. म्हणजे खरं म्हणजे नागपूरला आमचं जे घर आहे ते घर नसून ग्रंथालय आहे, आणि आम्ही त्या ग्रंथालयामध्ये राहतो. म्हणजे एवढं ते समृद्ध आहे. आणि यामुळे माझ्या मनावर जो परिणाम झाला, ज्यावेळेला तुम्ही निरीक्षण करता, याबरोबर मी निरीक्षणही करत असेल. म्हणजे या सर्चिंग इमेज मधून, या भ्रमामधून मुक्त होण्याकरता
मी लेखन करत असे, निरीक्षण करेल, पक्षाविषयी माहिती मिळेल, असं करत करत मी स्वतःच लिहायला लागलो. लिहिताना एक आपल्याला अडचण येते की बा ते कुठल्या शैलीमध्ये लिहिलं जावं. या शैलीसाठी मी सर्व संतांना वाचून काढले आणि प्रभावित झालो त्यावेळेला. आणि साधं सरळ सोपं अशी त्याच्यातली काव्यरचना. आणखीन जर मी प्रभावित झालो होतो महान व पंतांच्या ग्रंथामुळं, विशेषतः लीळाचरित्र जे आहे ही चक्रधर स्वामीची आठवणी लिहिलेल्या आहेत माईमठाने. त्या वाचताना मला इतकं विलक्षण आश्चर्य वाटलं की इतकं मराठीत सोपं इतकं कसं काय लिहू शकलेलं. एकच शब्द आणि वाक्य पूर्ण झालेलं आहे, इतकं ते सोपं आहे. ही जी शैली आहे ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असतेच, ती फक्त तिचा विकास करावा लागतो. जसं फुलामध्ये सुगंध असतो किंवा कस्तुरी आहे, त्या कस्तुरीचा शोध घेतो. जंगलभर 5 वर्ष मी आमच्या शिक्षकाजवळ पाठशाळेत जाऊन मी हे केलं. विद्यापीठात मी त्या वर्षी पहिला आलो म्हणजे. आणि मला तिरुपतीला मृगपक्षी शास्त्र नावाचा ग्रंथ हस्तलिखित होतं, ते हस्तलिखित मिळालं. ते हस्तलिखित नुसतं चाललं, संस्कृत येत नव्हतं मला. तर त्यात जी प्रस्तावना होती ती त्यात जवळजवळ 245 पशुपक्ष्यांची वर्णनं आहेत. आणि ती वर्णनं आज आधुनिक शास्त्रज्ञ जसं करतो त्या पद्धतीनं केलेली आहेत. त्यांचं रंग रूप, त्यांचं वीण कधी होते, त्यांचं त्यात आणखीन एक माहिती दिलेली आहे, त्यांचं आयुर्मान दिलेलं आहे, ते किती वर्ष जगतात, वयात कितव्या वर्षी येतात, हे कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला सापडत नाही. आणि त्याकरता म्हणून त्या ग्रंथाचा अनुवाद करता यावा म्हणून संस्कृत शिकलं. आणि हे शिकताना अनेक गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत. हत्तीवर लिहिणारा पालकाप्य मुनी आहे. हा पालकाप्य मुनी वयाच्या 15-16 वर्षी एका रानटी हत्तीच्या कळपाबरोबर जवळजवळ 80-90 वर्ष राहिलेला आहे तो. आणि त्यांचं सामाजिक जीवन कसं, त्यांचं वीण कशी होते, त्यांच्या खाद्याच्या सवयी कशा आहेत, त्यांना कुठले रोग होतात, हे सर्व त्यांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे. पाल म्हणजे हत्ती, हत्तीवर लिहिणारा तो पालकाप्यम. असे अनेक ग्रंथ आहेत. रान बकऱ्यावर लिहिणारा तो आजमुनी, आज म्हणजे रान बकरा. मेंढ्यावर लिहिणारा जाबाल मुनी, जो मेंढ्यावर संशोधन केलं, मेंढ्यावर लिहिलं त्यांनी, तो जाबाल मुनी. रामायणामध्ये एका ठिकाणी अतिशय सुंदर वर्णन आहे. राम आणि सीता असं पुष्पक विमानातून जातात असा तो प्रसंग आहे. तर राम सीतेला सांगतो की बा तू खाली बघ आश्रमाकडं, त्यात शातकर्णी नावाचा ऋषी राहतो आणि तो कांचन मृगाबरोबर राहतो. आणि तो कसा राहतो तर कांचन मृग जे गवत खातात तेच गवत हा ऋषी खातो. आणि त्यांच्या कळपाबरोबर तो अनेक वर्ष जगत आलेला आहे. अशी मोठी परंपरा आपल्याकडे आहे. तर मला वाटलं की प्रत्येक विषय, आता आधुनिक शास्त्रामध्ये जर एखाद्या प्राण्याचा अभ्यास करायचा असला तर त्या कळपात एकच कळपाचा अभ्यास केला जातो. त्या एकच कळपाबरोबर अनेक वर्ष राहायचं आहे. ही पद्धती आपल्याकडे होती, निस्ती होतीच असं नाही आहे, ती आपल्याकडे त्या पद्धतीचे ग्रंथही आहेत. या सर्व ग्रंथाचा मी अभ्यास केला. उपनिषद वाचताना मला एका ठिकाणी एक सुंदर गोष्ट आलेली आहे. हा सत्यकाम जाबाली हा गौतम ऋषीकडे जातो आणि त्यांना म्हणतो की मला तुम्ही ब्रह्मज्ञान सांगा. गौतम ऋषी काय करतात, त्याला 400 गायी देतात आणि त्याला म्हणतात की याच्या 1000 गायी झाल्यावर तू परत यायचं. तुम्ही त्याचं हे करा, हिशोब करा, 400च्या 1000 गायी होईपर्यंत, म्हणजे त्यात बैलाची संख्या धरायची नाही. 24 वर्ष लागली त्याला 1000 गायी होण्याकरता. 24 वर्ष तो जंगलात राहिलेला आहे. आणि जे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला पशुपक्ष्यांपासून झालेलं आहे, त्या कथेमध्येच आलेलं आहे. तर आणखीन एक जंगलामध्ये राहण्याचा फायदा असा होतो की त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं.
तर मला असं वाटलं जर हे एवढं लिहिलेलं आहे तर आपणही एखाद्या रानटी कळपाचा प्राण्याचा अभ्यास करावा. मी बेंगलोरला असताना डॉक्टर सालीम अलींची भेट झाली. तिथं माझ्या उच्च शिक्षणाकरता गेलो होतो. तर त्यांनी मला ओळख होते म्हणजे, तर त्यांनी मला जवळ बोलवलं की बाबा महाराष्ट्रामध्ये एक फरमान काढलेलं आहे. ते फरमान असं आहे की रानकुत्री दिसल्याबरोबर ती शूट करावी, त्याला ठार मारावं ते. आणि हा काय प्रकार आहे तुमच्या वन विभागाचा? रानकुत्री तर हजारो वर्षापासून आपल्या सृष्टीच्या ह्याच्यामध्ये आहेत. तर आजच तुम्हा लोकांना कसं वाटलं की बा त्यांना ठार करावं, मारून टाकावं? तर तुम्ही असं करा की रानकुत्र्याच्या कळपाचा तुम्ही अभ्यास घ्या, त्यांचं भक्ष्य काय हे शोधून काढा. तर वन विभागाचा जो रोष होता रानकुत्र्यावर की ते वाघाचं जे भक्ष्य आहे मृगपरिवार, त्या मृगपरिवाराला ते कॉम्पीट करतात, म्हणजे ते त्यांचंही भक्ष्य तेच आहे. मी नागझिऱ्यामध्ये जाऊन रानकुत्र्याचा एक कळप निवडला अभ्यासासाठी. त्याच्यामध्ये 6 लहान पिलं होती आणि 5 मोठी होती, म्हणजे अशी एकूण 11 होती. रोज पहाटे उठायचं, त्यांना शोधून काढायचं. ती 16 स्क्वेअर किलोमीटर मध्ये राहायची आणि टिपणं करायची, नोंदी घ्यायची, असं चालू होतं. मी रोज ते शिकार कसं करतात हे पाहायचं. साधारण ते उंच अशा डोंगरावर जाऊन उभे राहायचे रानकुत्री. तळ्याच्या भोवती हे कांचनमृग किंवा चितळ जमलेले असायचे. त्या चितळाचं ते निरीक्षण करेत, बा याच्यामध्ये एखादा लंगडा आहे काय, एखादा आजारी आहे का, म्हणजे त्याला मारता यावं म्हणून. आणि एकदा ते निश्चित केलं की ते खाली यायचे आणि त्या चितळाच्या मागं लागून त्याला ठार मारायचे. एक दिवशी चितळाच्या कळपामागं हे लागले सर्व रानकुत्री. तर चितळाच्या कळपानी काय केलं की त्यांचा जो अतिशय सुंदर असा 12 शिंगाळा असा मोठा असतो त्याला असं घेरून त्याला मध्यभागी आणलं आणि त्याच्याभोवती सर्व त्या कळपातल्या सर्व नरांनी त्याची रिंग धरली, म्हणजे रिंगण केली. आणि दुसरी रिंगण त्या कळपातल्या सर्व माद्यांनी केली. म्हणजे हेतू हा होता की रानकुत्र्याला आपला नायक जो आहे तो इतका सुंदर आहे, रुबाबदार आहे, तो ठार मारला जाऊ नये, त्याऐवजी आपल्यातला कोणी मेला तर चालेल म्हणून त्याला असं मध्यभागी ठेवलं होतं. त्याला शिकार करता आली नाही त्या दिवशी. ते एक लहान पिलू होतं, ते पिलू घेतला आणि ते पळून गेले. ते रानकुत्र्यांना असं शिकारीसाठी कसलंही साधन नाही आहे. त्यांना ताकद नाही आहे किंवा वाघासारखा जबडा नाही आहे, तरसासारखा त्यांना हेही नाही आहे, शक्तीही नाही आहे. फक्त त्यांच्याकडे आहे युक्ती आणि शक्ती. युक्ती करतात ते. एखाद्या साम्राचा पाठलाग करायचा असला तर ते पद्धतशीर करतात. अगोदर त्यांचा जो नायक आहे ना तो पाठलाग करेल, त्याच्या पुढे 1-2 किलोमीटरवर दुसरे रानकुत्री वाट पाहत असतात की आपला नायक केव्हा शीळ मारेल आणि आम्ही पुन्हा आपली रेस चालू करू. मग असं त्या सांबराला ठकून आणि त्याला पळवताना उंच डोंगरावर पळवायचे, त्यामुळे सांबर अधिक ठकायचं. थकून ते खाली पडलं की त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकायचे, म्हणजे असं युक्तीनं चालायचं. एक दिवशी त्याने एका रानडुकराची शिकार केली. रानडुकराच्या जो नर असतो एकांड्या, त्या एकांडाच्या वाट्याला वाघ सुद्धा जात नाही. ते रानकुत्र्याने त्याचं निरीक्षण केलं की बा ह्याला एक डोळा आंधळा यायचा. तर तेवढं त्यांनी निरीक्षण केले की बा ह्याचा एक डोळा आंधळा आहे तर त्याला त्या पद्धतीने आपण मारूया. म्हणून ते त्याला हाकत नाल्याच्या बाजूने हाकत, जिथं तो डोळा आंधळा आहे त्या बाजूने हाकत त्याला नेतो त्या खड्ड्यात. त्याला एकदम अंगावर वसकन पडल्यावर तो खड्ड्यात पडला. तो खड्ड्यात पडल्यावर त्याचे तांगड्या तुटल्या झाल्या, त्याच्यावर त्यांनी हल्ला केला. म्हणजे अशा युक्तीही करत असत. पण सर्वात मला आश्चर्य वाटलं ते त्यांनी एका रानगव्याला मारला एक दिवस. हा रानगवा त्यांच्या कळपातून वेगळा राहत होता, कारण त्याला रोग, तोंडखुरी, पायखुरी असा आजारी होता तो. अशा आजारी गव्याच्या वाटेला देखील वाघ नाही जात, कारण तो एखाद्या वेळेला अंगावर आला, धावला
तर शिंगाने त्या वाघाला चेपून काढतो म्हणजे तो. पण रानकुत्र्यांनी मात्र त्याला मारायचं ठरवलं. त्याला जागेवरून उठवलं आणि चालायला लावलं असं त्या नाल्याच्या बाजूने, आणि एकदम त्यांच्यावर अंगावर उठले. तो बायसन बरोबर जवळ 30-40 फूट असं नाल्यात पडला. त्यामुळे त्याची तांगडी तुटली, हे तुटली. बाकीचं त्यांनी ते खाऊन घेतलं. पण 2 टन वजन असतं त्याचं. 2 टन वजन त्यांना संपणं शक्य नाही. मग जंगलातले कोल्हे आले, दुसरे काही प्राणी आले, रानडुकरं आली. रानडुकरं असं शिकार करत नाहीत, पण आयतं मांस आलेलं ते खाऊन टाकतात. ते एखादं अस्वल देखील शिकार नाही करत, पण एखादा किलो असं आयतं सहज सापडलं तर तो खाऊन टाकतो तो. तर असं अनेक दिवस त्यांचं ते चालू होतं. ते असं एकत्रित राहायचं ना, एकमेकावर निष्ठा पाहिजे. निष्ठा नसेल तर शिकार होत नाही. त्या निष्ठेचं मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. एक दिवशी सर्व रानकुत्री चौफेर पळाली, शिकार काही मिळाली नाही त्या दिवशी. तर एका कुत्र्याला ससा मिळाला. तो ससा किती 2.5 किलोचा असेल, आणि रोज त्यांना 2.5 किलो प्रत्येकाला लागतं ते. पण तो रानकुत्रा त्याला मनात आला असताना तो ते ससा खाऊन टाकलं तरी काही झालं नसतं म्हणजे. पण त्यांनी तसं केलं नाही. तो नाल्यात गेला, तिथली वाळू काढली, त्याला पुरून ठेवलं, कारण दुसऱ्या जनावरांनी ते खाऊ नये. आणि जाऊन 10 रानकुत्र्यांनी त्यांनी बोलावून आणलं. पुन्हा ते सर्व उघड केलं आणि 11 रानकुत्र्यांनी ते वाटून खाल्लं. म्हणजे एकी जर टिकवायची असेल, 2.5 किलो मांस का विना तुम्हाला सर्वजण मिळून खायला पाहिजे. आपल्याकडे एक कथा सांगतात जुनी. एक आई होती आणि एक तीळ तिनं आपल्या 7 मुलांना दिला. तो तीळ किती असेल आणि ती 7 मुलं त्यांनी काय किती खाल्लं असेल, पण ती एक अशी कथा आहे आपली. आता एकत्रित राहताना मतभेद होतात. म्हणजे जसा त्याच्यामध्ये नायक असतो, त्या नायकाचं सर्वांनी ऐकायचं असतं तो. आणि याच्याकरता नायक रोज त्यांची परीक्षा घेतो की आपला प्रतिस्पर्धी आपल्या ह्याच्यात जन्माला आलाय की नाही म्हणून. तो प्रत्येक नरावर जाऊन उडी मारतो. उडी मारली की त्यांनी गप बसावं, आणि वस करून आलं की तो समजतो की आपला प्रतिस्पर्धी जन्माला आलेला आहे आणि हा आपल्याला नेहमी त्रासदायक होणार आहे. तो ह्यांना सहकार्य करत नाही. शिकारीमध्ये वेगळं असं अलिप्त राहतो. शिकार करताना मनपूर्वक करत नाही. तर यावर उपाय आहे. त्याचा एक उपाय असा होता की नवेगाव बांधला हेटर कसा नावाचं तळं होतं. ते त्या तळ्यावर आजूबाजूचे जवळजवळ 100-150 रानकुत्री जमायचे. एखादी जत्रा भरावी ना इतकी रानकुत्री तिथं जमा व्हायची. आणि या ठिकाणी जे असंतुष्ट असे एलिमेंट्स असतात, ते कुत्रा असतो त्याच्यामध्ये, त्यांचं असं एक्सचेंज होतं. म्हणजे अनेक कळप येतात त्या ठिकाणी. आता एक उदाहरण सांगतो बा. या कळपामध्ये आहे. तो नायक दुसऱ्या नायकाला सांगतो की आमच्या कळपामध्ये आहे, त्याचं माझं काही पटत नाही. तर दुसरा कळपाचा नायक म्हणतो आमच्या ती नावाचा जो आहे तो असाच आहे म्हणाला. मग आपण असं करूया, तुमचा आम्हाला द्या आणि आमचा तुम्ही घ्या. म्हणजे निदान 1 वर्ष तरी कळप आपला निरोगी राहील आणि शिकार मिळत जाईल. वन्यप्राणी फार पुढचा विचार कधी करत नाहीत. फक्त माणसंच अशी आहे की 7 पिढ्याचा विचार करून त्यांना ते बांधून ठेवतात, संपत्ती गोळा करतात. पण वन्यप्राणी फक्त 1 दिवसाचा विचार करतो. आता आपल्याला भक्ष्य मिळालेलं आहे, आता पुढं बघायला. तर तसं त्याच पद्धतीनं रानकुत्री. तर हे करत असताना मी ते त्यांच्या रानकुत्री जे खातात, भक्ष्य खातात, त्यांच्या विष्ठेतून त्याचे केस बाहेर येतात. ते केस नाही पचत. तर या केसाचं ह्या लेंड्यांचं ज्यावेळेला मी अनालिसिस केलं त्यावेळेला मला असं आढळून आलं की ते 70% त्यांचं भक्ष्य वानरं आहे, 20% ते रानडुकरं खातात आणि केवळ 5 ते 10% हे मृगपरिवार मारतात त्याच्यामध्ये. याच्या अगोदर मी रानडुकराची शिकार करताना पाहिली, गव्हाला त्यांनी मारलेलं पाहिलं, सांबराला पाहिलं, पण ह्या वानराची शिकार करताना माझ्या पाण्यात नव्हतं. कारण ही वानरं मुख्यतः झाडावर राहतात. तर एक दिवशी असं फिरत असताना, माझं निरीक्षण करत फिरत असताना एक असा
वानराचा कळप होता आणि वाघ निघून गेला. जवळजवळ 300 फुटाचं अंतर होतं. वाघ दिसल्यावर वानरं एक वेगळ्या प्रकारचं खेकसतात. म्हणजे ते खेकसलं की आम्ही म्हणा, वनाधिकारी म्हणा किंवा आदिवासी म्हणा किंवा शिकारी, वाघ आजूबाजूला आहे एवढं जाणतो. म्हणजे तर त्याप्रमाणे मी ओळखले की बा आजूबाजूच्या भागामध्ये वाघ आहे तो. कारण वाघ मी प्रत्यक्ष पाहिला होता, तो निघून गेला. या वानराच्या कळपामध्ये त्यांच्यामध्ये नायक असतो, दुसरा उपनायक असतो आणि या दोघांचं कधी पटत नाही. दोघं रोज एकमेकाचं मरण चिंतत असतात की बा हा गेला की मी नायक होतो तो. आणि या वानराच्या नायकाला रोज करामत दाखवावी लागते, रोज काहीतरी नवीन करून दाखवावं लागतं. म्हणून त्या दिवशी तो वानराचा कळप बसला होता, तिथं नायक खाली उतरला आणि हळूहळू चालायला लागला. तो जसं 4 पायावर चालतात ना, तसं त्यांना 2 पायावरही चालता येतं आपल्यासारखं. तर 2 पायावर चालत चालत तो असं पुढं बघायचा आणि एकदा वळून कळपाकडे बघायचं. त्याला असं सांगायचं होतं की मी वाघाचा पाठलाग करतोय, वाघ तिकडं चाललेला आहे बघा म्हणून. तो आता दुसऱ्या उपनायकाला ते काय राहवलं नाही. म्हणजे हा वाघाचा पाठलाग करणार म्हणजे हा मरणार, हा मेला म्हणजे मी नायक होणार. तर आपल्यालाही काहीतरी करामत केली पाहिजे ना, म्हणून तो उतरला खाली आणि हा पुढं चाललेला, हा त्याच्या मागं चालला. नायक एका मोठ्या दगडाच्या आड गेला आणि तो असा वाकून बघत होता. असा वाघ तर निघून गेला होता. म्हणजे पण त्याला आपल्या सर्व प्रजेला सांगायचं होतं की मी वाघ पाहतोय. आणि वाघ पाहण्यामध्ये तो अगदी गुंग झालेला होता. तो इतक्यात तो उपनायक जवळ आला आणि त्याच्या खांद्यावरून तो वाघ पाहत होता पलीकडचा. आणि ते पाहताना काय झालं, त्याचा हात खांद्याला लागला. तो खांद्याला तो नायकाला लागल्यावर तो नायक इतक्या जोराने उड्या मारल्या किंवा वाघ असा मागून आला आणि त्यांनी आपल्या ह्याच्यावर पंजा ठेवलेला आहे. आता आपण खलास झालो होतो. आणि या दुसरा जो नायक तिथं आलेला त्याला काय झालं माहित नाही. तो नायक जोरजोराने उड्या मारतोय, चित्कार करतोय, तर हाही उड्या मारत होता, चित्कार करत होता. आणि जवळजवळ 30-40 वानरं त्यांची प्रजा बसलेली होती आणि आपले नायक आणि उपनायक केवढे शूर आहे पाहत होते. ते अशा गमती जमती देखील आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य मला सांगायचं होतं की रानकुत्री त्या वानराची शिकार कसं करतात. त्यांची एक पद्धत अशी होती की वानरा दुपार झाली की फुलं पानं वगैरे खाऊन वरून मुबलक पाणी प्याले की ते झाडाला असं टेकून बसायचे. त्या बांधावर अशी झाडं होती ती. आणि रानकुत्री असं लपून त्यांची वाट अशी पाहायची की यातल्या कुणाला वानर झोपी गेलं की आपण त्याला मारायचं. तर खूप खाल्ल्यामुळं पाणी पिल्यामुळं त्यांना डुलकी लागायची. असं बसल्या बसल्या डुलकी लागली की ते रानकुत्र्यानं त्याला मारायचं. म्हणजे ही एक पद्धत झाली त्यांची. म्हणजे जंगलामध्ये बेसावध राहणं केवढं धोक्याचं आहे त्याचं हे उदाहरण. त्यांची दुसरी एक पद्धत होती की हा वानराचा जो नायक आहे तो उंच झाडावर बसतो आणि सर्वकडे टेहळणी करत असतो कोण कुठं आहे वगैरे. तर सारा रानकुत्र्याचा कळप तो असा झाडाखाली झुडपात लपलेला असायचा आणि त्यातली 2 रानकुत्री त्या झाडाखाली यायची आणि त्या झाडाच्या भोवती अशी गोल गोल फिरत राहायची. आणि वानर हे जंगलामधला अतिशय जिज्ञासू प्राणी आहे. काही घडत असलं तर त्याची तो दखल घेणार, धडपड करणार, ते जाऊन पाहणार. तर नायक तिथला जो बसलेला आहे तो पाहतोय बा ही 2 रानकुत्री आता तासभर झाला ही आता गोल गोल फिरतात. बघ काय फिरतात. आता हे कोणी पाहायचं, ते ह्यालाच पाहावं लागतं ते, कारण नायक आहे तो. म्हणून तो आपली मान असं गोल फिरवायचा असं, कारण ही गोल फिरतायत आपण लक्षात घ्या. आणि गोल आपली मान तुम्ही 1-2 मिनिटं फिरून पहा काय होतं. ते भोळ येऊन ते बाहेर खाली पडायचं. म्हणजे ही त्याची दुसरी पद्धत की गोल फेऱ्या मारून त्या वानराला भोळ आणवायचं आणि त्याला खाली पाडायचं. ही त्यांची दुसरी पद्धत, युक्ती. म्हणजे दुसऱ्या आणखीन एक तिसरी पद्धत अशी होती की ते त्यांचा पाठलाग असं करायचं की ते बांबूच्या बेटावर जाऊन बसाय होते. आणि बांबूची बेटा लवचिक असल्यामुळं एवढी वानरं गेल्यावर एखादा वानर खाली पडायचं असते. खाली पडल्यावर त्याला ठार मारायची.
हा वानराचा अभ्यास, रानकुत्र्याच्या कळपाचा तर माझा अभ्यास होतच होता, त्याचबरोबर वानराच्या कळपाचा होत होता. जे दोन्ही विषय होत होते माझ्या अभ्यासाचे. तर ही जी वानरं आहेत ती विलक्षण अशी मिस्किल असतात जंगलातली वानरं. त्यांचं आपल्या पिलावर फार प्रेम असतं. म्हणजे एका वर्षी दुष्काळ पडत होता, म्हणजे पाणी सर्व आटलेलं होतं जंगलातलं. आणि ज्यावेळेला जंगलातलं पाणी आटायला लागतं त्यावेळेला पहिल्यांदा वानरं मरायला लागतात. आणि वानरं मरायला लागले की आम्ही ओळखतो की बाबा पाण्याचं दुर्भिक्ष झालेलं आहे जंगलामध्ये. आणि मग पाण्याचा पुरवठा करण्यासाठी काय करता येईल तर ते करतो. तर एका ठिकाणी असं 11 वानरं अशी रस्त्यावर बसून एकमेकाच्या खांद्यावर त्यांनी असा हात टाकलेला होता आणि गोल बसलेली होती. जवळ गेलो मी, हालेनात ती. एरवी एक फरलंग जवळ गेली की ती पळून जायची. म्हणून मी काठीनं असा दिवसला तर ती 11च्या 11 वानरं अशी खाली पडली अशी पुन्हा. तर इच्छा मरणाबद्दल आपण पुष्कळ चर्चा करतो, म्हणजे पण वन्य प्राण्यामध्ये इच्छा मरण आहे. त्यांना वाटलं आपण एकाच वेळेला मरावं तर मरू शकतात. म्हणजे म्हणून पातंजलीच्या आपल्या योगशास्त्रात त्यांनी म्हटलेलं आहे की वन्य प्राणी हे खरोखरचे योगी आहेत. तर ही 11 वानरांनी आत्महत्या केलेली होती, एकाच वेळेला जीव सोडलेला होता त्यांनी. हे त्यांच्यातलं पाहिलं. ह्या आपल्या पिलासाठी मरण्यापूर्वी आपल्या पिलासाठी त्यांनी अन्नाची प्रोव्हिजन केलेली होती. आपण भूक लाडू आणि ताण लाडू असं आपल्या कथेमध्ये ऐकतो, म्हणजे पुष्कळ आपणही वाचलेलं असाल तर ही वानरं भूक लाडू आणि ताण लाडू मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या पिलासाठी करून ठेवलेली होती झाडाच्या ढोलीमध्ये. म्हणजे त्यांनी जेवढी प्रौढ होती ती मरून गेली, राहिली ती पिलं होती. त्या पिलांनी जगावं म्हणून त्यांनी ते भूक लाडू आणि ताण लाडू. हे भूक लाडू आणि ताण लाडू काय असतात? ही वानरं फळं फुलं खाऊन त्यावर मध खातात आणि मध खाऊन असं रिगर्जिटेट पुन्हा असं ओकतात. ती ओकून त्याचे छोटे छोटे असे गोळे करून झाडाच्या ढोलीमध्ये ठेवतात. आणि ती मध असल्यामुळं पुष्कळ दिवस टिकतात. ती पिलांनी खायचं आणि पिलं वाढायचं. म्हणजे इतकाही त्यांच्यामध्ये त्याग आहे. म्हणजे कित्येकदा वानराचा कळप इकडच्या बाजूला असा ओढामधून ओढा वाहत असतो आणि पावसाळ्याच्या दिवसात लगेच पाणी आलं की ओढ्याला पूर येतो लगेच. आणि कळप असा जंगलातच राहतो, त्यांना पलीकडे जायचं असतं. अशा वेळेला ते आणखीन एक युक्ती करतात की त्यातला एक त्यांचा जो नायक असतो तो जोराने ओरडून इकडच्या झाडाला असा घट्ट पकडतो. आणि नायकाने हे ऍक्शन केल्याबरोबर इतरांनी काय करायचं माहीत असतं. तो दुसरा वानर येतो त्याच्या कमरेला धरतो, तिसरा वानर त्याच्या कमरेला धरतो आणि एक अशी साखळी तयार होते अशी. आणि ती झुलत असते अशी, तिला वेग येत असतो. आणि एका वेगाने लगेच दुसऱ्या बाजूला ओढ्याच्या बाजूला ते झाड आहे तिथं जाऊन पटकन पकडतात. आणि हा ब्रिज तयार झाला म्हणजे त्या ह्याच्यावरचा. आणि सर्व वानराची पिलं जेवढी असतील या पुलावरून उड्या मारत मारत पलीकडे जातात. पुन्हा तिकडचा जो वानर असतो, इकडचा वानर शीळ एक जोराने हाक मारतो. खून केल्यावर तो आपला इकडचा हात सोडतो तर ती संपूर्ण साखळी ओढ्याच्या पलीकडे जाते. म्हणजे अशी युक्ती ते आपल्या जीव वाचवण्याकरता करतात. वानरं शेकोटी तयार करतात, जंगलातली लाकडं गोळा करतात, त्याच्या भोवती बसतात आणि शेकतात. पेटवत नाहीत ती. तर पेटवली नाही तर त्यांना अग्नी कसा म्हणजे ऊब कसं मिळत असावं. तर अशी लाकडं मी जमा केली. ती आदिवासींचं म्हणणं असं होतं की यातलं जे अग्नितत्व आहे त्यांनी आपल्या डोळ्यांनी शोषून घेतलं आणि त्यांना ओब आली. आता हे सिद्ध कसं करायचं? तर ती लाकडं मी घेतली, जर त्यातला अग्नितत्व गेला असेल तर ती जळाली नाही पाहिजे. ते मी लाकडं गोळा केली, ती चुलीत घातली, ती जळाली नाही. नंतर त्याच्यावर पेट्रोल ओतलं मी, तरी ती जळाली नाही. अनेक प्रयत्न केले, ती जळाली नाही, तशीच राहिलेली होती. तर आता हा जो प्रकार आहे अलीकडच्या शास्त्रज्ञापुढे जर हे ठेवलं तर ते म्हणतात तुम्ही हे सिद्ध करा अग्नितत्व कसं गेलं ते. आता त्यातलं अग्नितत्व गेलं हे कसं, हे इनडायरेक्ट आम्ही सिद्ध करून दाखवलं की जळत नाहीत.
मग त्या अर्थी त्यातला आधुनिकरण गेलेला आहे. ते परवा याचा कोश बघताना मोल्सवरचा कोश मी चाळत होतो. मोल्सवरचा कोश किती लोकांनी चाळला माहित आहे? तो अप्रतिम कोश आहे. तो जवळजवळ 70,000 मराठी शब्द त्या इंग्रज माणसांनी एकत्रित करून त्याचे इंग्रजी अर्थ दिलेले आहेत. तर त्यामध्ये वानर काटक्या म्हणून शब्द आलेला आहे. आणि वानर काटक्याचा तो अर्थ असा देतो की ती जळत नाहीत वानर काटक्या. तर मला तो दुसरा पुरावा मोल्सवरच्या कोशात मिळाला. आजोळी शास्त्रज्ञाचं म्हणणं असं आहे की तुम्ही ते संपूर्णपणे सिद्ध केलं नाही, त्यातलं अग्नितत्व गेलेलं आहे. मी त्यांना सांगितलं बा असे अनेक पुरावे इनडायरेक्ट मिळतात, त्यावर तुम्ही समाधान मानावं किंवा तुम्ही बघा त्यातलं अग्नितत्व गेलं की नाही. ते करायला तयार नाहीत. ते वानर अगदी आपल्या स्वभाव, आपला स्वभाव आणि वानराचा स्वभाव जुळतो. म्हणजे आपल्याला अगदी जवळचे आहेत ते. कित्येक वेळेला काय होतं, फक्त माणसालाच करमणुकीचं साधनं लागतात. वन्य प्राण्याला करमणुकीची गरज नसते. ती तसंच जगत असतात. फक्त त्याला अपवाद वानरं आहेत. तर वानरं ही क्रिकेट खेळतात. त्यांच्यापर्यंत क्रिकेट गेलेला आहे. म्हणजे आता क्रिकेट कसं खेळतात, ती वानरं रस्त्यावर एकमेकाच्या समोर बसतात, अशी जोडीने बसतात. आता चेंडू कुठला, हा डोळ्याचं बुबुळ, म्हणजे असं फेकलं म्हणजे तो बुबुळ तिकडे गेला, म्हणजे चेंडू तिकडे गेला. आणि त्यांनी पुन्हा असं फेकलं की तो बुबुळ किंवा तो चेंडू इकडं आला. तर असं बराच तास 2 तास ते खेळत असतात. म्हणजे मनोरंजन त्यांना लागतं, ते करत असतात. ते एखादा वानर मिश्चिप असलं, खोडसाळ असलं, तर सर्व वानराचा कळप मिळून त्याला शिक्षा देऊ शकतो. म्हणजे त्याला मध्यभागी बसवतात आणि त्यांचं जे काही भाषण, म्हणजे त्यांची भाषामध्ये करून त्याला सांगतात किंवा तुम्ही त्याला शिक्षा देतात. शिक्षा दिल्याबरोबर तो उंच कड्यावर जातो आणि तिथून उडी मारतो. म्हणजे देहांत प्रायश्चित अशी शिक्षा ते देऊ शकतात. वानराचा हा अभ्यास ज्यावेळेला मी केला किंवा त्याची पद्धती वगैरे मिळाली, कसं मारतात वगैरे, तर रानकुत्र्याचा अभ्यास करताना किंवा वानराच्या कळपाचा अभ्यास करताना अस्वलावर निरीक्षण केलं मी पुष्कळ. किंवा अस्वल नेहमी भेटायची जंगलामध्ये. आणि अस्वलाचा अभ्यास करणं अतिशय अवघड आहे. कारण तुम्ही असं उंच झाडावर जाऊन बसला तर ते उंच झाडावर तिथपर्यंत चढत येतं आणि तुमची बकुटी कधी धरेल सांगता येणार नाही. तुम्ही खड्डा करून असं आत बसला खाली जमिनीवर, एका बाजूने ते उकरतात. ते नखा असतात तीक्ष्ण, मांडगुट धरून तुम्हाला ते बाहेर काढू शकतात. म्हणजे दुसरी पद्धती हे नाही आहे. तर मी काय केलं, असं सिमेंट कॉन्क्रीटचा असा जो पाईप असतो ना मोठा, तो पाईप असा उभा केला आणि त्याला 4 छिद्र पाडली चारी बाजूनी आणि वरचं ते बंद करून टाकलं. ते आणि मी आज जाऊन बसलो. दार होतं थोडं, ते दार असं बंद करून घेतलं. ते आणि मला आमच्या वन कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी आणून बसवलं की साहेब तुम्ही याच्यात बसा आता, आणि तुम्हाला आता आणि सकाळी येऊन घेऊन जाणार, आता तुम्ही एकटे निरीक्षण करा. मी आत गेलो. त्या पांजरीवर अस्वल आलं. अस्वलाला माणसाचा वास लगेच येत होतो. ते हुंगत त्या पाईप जवळ आलं किंवा ह्याच्यात काहीतरी माणूस बसलेला आहे. त्यांनी इकडं तिकडं उकरण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही. त्याला मग ते उभं राहिलं. असं जसं 4 पायावर चालतात तसं ते 2 पायावर त्यांना चालता येतं. तर 2 पायावर उभारून त्यांनी 4 छिद्र होती, त्या 4ही छिद्राला मी काचा लावलेल्या होत्या, कुठल्याही दिशेनं आलं तर पाहता यावं. तर ते जे हे होतं अस्वल असं गोल फिरत होतं आणि प्रत्येक काचेतून तेही पाहत होतं मला. आणि एकमेकांची दुष्ट व्हायचे. पुन्हा त्याला काय वाटलं, त्यांनी काचेवर एक जोराने बुक्की मारली, काच फोडून टाकली. असं त्यांनी 4ही काचा फोडून टाकल्या. आणि प्रत्येक वेळेला तो हात आत घालायचा, तो असं चाचपायचा. तो मी अंतर असा ठेवला होता की तो चाचपताना 1 6 इंच तरी आपला अंतर इकडे असावा, म्हणजे पाईपला चिटकत यावं. आणि पण तो दुसऱ्या बाजूने यायचा. रात्रभर तो 4ही छिद्रातून हात घालायचा आणि चाचपायचा की हा माणूस आपल्या हाताला लागतो काय. रात्रभर आमची ही सारखं चालू होती. निरीक्षण अजिबात झालं नाही. मी म्हटलं किंवा ही पद्धत काय खरं नाही. मी आमच्या वनकर्मचाऱ्यांची वाट बघतो होतो किंवा ते कधी येतात. ते आले ठरलेल्या वेळेला सकाळी आले, मग मी त्याच्यातून ते सकाळ झाल्यावर अस्वल निघून गेलं तिथून, कारण ते रात्री फिरतात. त्यांनी थोडा आवाज केला ते पळून गेलं. ते मी म्हटलं आता याच्या पुढे आपण अस्वलाच्या वाटेला जायचं नाही. पण ज्याला तुम्ही असं करता त्याला आजूबाजूचे काही शहाणी मंडळी असतात की ते असं सल्ला देतात की तुम्ही निराश कसं काय होत आहे,
अजून आपल्याला आशा आहे आपण पुष्कळ करता येईल. तर एकाने मला येऊन सांगितलं की आमच्या गावामध्ये लठ्ठू गाऊन राहतो. हा लठ्ठू गाऊन कोण? तर तो आदिवासी आणि पैलवान आहे तो, आणि तो अस्वलाची कुस्ती खेळतो म्हणाले, असं आव्हान देऊन खेळतो. मी म्हटलं काय हरकत नाही, निदान बघ कुस्ती कसा खेळतो हे तरी पाहू म्हटलं. ते आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही ते म्हणाले की मी लंगोटीवर असणार आहे आणि लंगोटीचे रेट टोक तुम्ही धरायचं. इकडं तिकडं हला का नाही तुम्ही, पण इकडं तिकडं हल्ला असेल तर मला मारलं की मी जबाबदार नाही. ठीक आहे म्हटलं, मी तुझ्या मागे तुझी सेफ्टी धरून फिराय म्हटलं. तर चालू झालं आमचं ते निरीक्षण. ते अस्वल आला आणि हा इकडं तिकडे पळायला लागला. तर मोरममध्ये वाघाचा खेळ आपण पाहिला असेल पण, तर एक जण त्या याच्यामध्ये त्याचा सेफ्टी धरून तो वाघ खेळतो तसा तो पळत असतो. तर ते अस्वल अंगावर आलं आणि लगेच तो एका झाडाच्या आड झाला. असा अस्वलाने त्याला धरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन्ही पंजे अस्वलाचे पकडले घट्ट आणि थोडे सैल सोडले आणि जोराने आदळले. असं तीनदा आदळल्यावर अस्वल किंचायला लागला. कारण पैलवान गडी होता, ताकदवान होता, धीट होता, निर्भय होता तो. आणि किंचायला लागल्यावर त्याने हात पंजा सोडल्यावर ते पळून गेलं. आता मी विचार करायला लागलो यात निरीक्षण माझं काय झालं. तो पैलवान आला, त्याने कुस्ती खेळली, झटपट केली. मी म्हणलं कसं नाच सोडलं की आपलं काय हे खा नाही. मग मी त्याचा नाच सोडून दिला. तरी मी निरीक्षण पुष्कळ केलेली होती. अस्वल भाकरी करतात, विशेषतः उन्हाळ्यामध्ये फुलं फळं वगैरे खाऊन मध वगैरे जवळ ओकून ते असं तयार करते. कातळावर टाकल्यामुळं ते गरम असतं, ते तापून ते सहज काढता येतं. असं ती सर्व भाकऱ्या गोळा करते आणि आपल्या गुहेत ठेवते. ती आपल्या पिला करता करते, कारण पिलांना असं पावसाळ्यात बाहेर जाता येत नाही. त्यामुळे ती एवढी योजना भाकरी. आदिवासींना त्याच काळामध्ये दुर्भिक्ष पडलेलं असतं आणि ते भाकरी चोरण्याचा प्रयत्न करतात. आणि असं भाकरी चोरायला गेलं की त्यांची झटपट होती. पण आदिवासी असं म्हणणार नाही की अस्वलाने मला हल्ला केला म्हणून. मी कुस्ती खेळायला गेलो होतो आणि तिनं मला जखमी केलं. ह्या रानकुत्र्याचा अभ्यास करताना मी एका वाघिणीचं निरीक्षण केलं मेळघाटमध्ये असताना. माझा विषय असा होता की एखादी वाघीण आपल्या पिलांना कशी वाढवते. लहानपणापासून जन्म घातल्यापासून ती पार 1-2 वर्ष होईपर्यंत ती वाढवते कसं त्यांना. ते हा माझा संशोधनाचा विषय. मी निरीक्षण करायचा. लहानपणापासून ती आपल्या शेपटीनं त्यांना पिलांना शिकायची. ती पिलं शेपटीशी खेळायची, कसं करायचे ती शेपटी असं बरोबर हे करायची. ती मोठी झाली आणि त्यांना पोहायला शिकवायचं होतं. सर्व प्राण्याला पोहायला येतं, फक्त त्याला अपवाद अस्वल आणि वानरं ह्यांना पोहता येत नाही. म्हणजे बाकीच्या सर्वांना असं पाण्यात उडी टाकली की ती पोहू शकतात. म्हणजे तर पोहायची वेळ आल्यावर वाघिणीनं आपल्या पिलांना नदीवर नेलं ते, आणि नराला तिनं असं सूचना दिल्याबरोबर नराने उडी टाकली. उडी टाकून तो पोहायला येतच होतं, त्यामुळे फटफट पोहत तो नदी पार करून पलीकडे गेलं. ही मादी पिलू होतं, ते काय उडी मारायला तयार नव्हतं. ते तिनं डुसण्या दिल्या, सूचना दिल्या. शेवटी संतापून तिनं त्याला तोंडात धरलं असं आणि नदीत फेकून दिलं. फेकल्याबरोबर ती पोहत पोहत निघून गेली. म्हणजे नर असो किंवा मादी असो, वाघीण त्याला पोहायलाही शिकवतेच. कारण वाघिणीचं शेवटी जे महत्व आहे नरापेक्षा वाघिणीचं महत्व आहे या सर्व पिलं वाढवण्यामध्ये. आणि ही पिलं मोठी होत असताना 2 वर्ष ती सांभाळते आपल्या पिलांना. 2 वर्ष ती वाघाला जवळ येऊ देत नाही. आणि जर वाघ आला तर कित्येकदा त्याला ठार सुद्धा मारते ती. कारण हा वाघ काय करतो, यातला जो नर असतो त्या नराला मारण्याचा प्रयत्न करतो, कारण तो पुढच्या काळातला प्रतिस्पर्धी असतो त्याचा. तुम्ही मांजराची पिलंही पाहिली असेल पा, तो मांजर ना जो बोका आहे तो मादी पिलाला नाही मारत, त्यातला जो नर आहे ना त्याला बोक्याला मारतो तो, कारण बोका पुढे त्याचा प्रतिस्पर्धी आहे तो. तर या पद्धतीनं होतं. वाघिणीला असं पुढच्या ही जी पिलं वाढताना नर एकदा 2 वर्ष झाले की वयात आले की त्याला सूचना देते की तू आपलं हे घर सोडून जायचं आहे, इथं राहायचं नाहीये. तो ते घर सोडून तो दुसरीकडे कुठंतरी आपलं जमून घेतो. तो
मादी एक दिवस तिची मुलगी देखील निघून जाते. पण ह्या दोघातला फरक असा, नर पुन्हा कधीही परत येत नाही घरी, पण मादी दरवर्षी आईला भेटायला येते. दरवर्षी ती येते, ती आई बरोबर राहते 1-2-4 दिवस. बाप जरा गुरगुरायला लागला तर ती पुन्हा निघून जाते. मला कित्येक वेळा असं वाटायचं की ही माहेरवासिनी जी कल्पना आहे ती वाघिणीपासून आली की काय, म्हणजे तर असंही मला कधी कधी वाटायचं. माझ्या बरोबर जो वाटाड्या होता टांगसू महाजन, तो टांगसू महाजन ही त्याला पदवी मिळालेली होती, म्हणजे अगदी वाईज मॅन अशा अर्थाची होती ती. तर ब्रिटिशांच्या बरोबर तो बंदूक घेऊन असा जंगलात गेलेला मनुष्य, आणि नागझिरा अभयारण्य झाल्यावर त्याची शिकार बंद झाली आणि त्याला रोज जे काय 1-2 किलो मांस लागायचं ते बंद झालं ते. पण त्यांनी युक्ती अशी काढली की त्या रानकुत्र्याच्या कळपाबरोबर तो राहायचा, आणि रानकुत्र्याने एखादी शिकार केली, डुक्कर मारलं, सांबर मारलं, चित्र, फक्त रानकुत्र्याला तो हुसकावून द्यायचा. फक्त त्यातला 2.5 किलो मांस तो असं कुऱ्हाडीनं काढून घ्यायचा. तो रानकुत्र्यानं मोठं आश्चर्य वाटायचं याचं की बा फक्त तो यातलं 2.5 किलोच तो मांस काढून घेतो, म्हणजे हा आपण 11 आहोत, हा 12वा रानकुत्रा आहे मला. या पद्धतीनं तो टांगसू महाजन त्यांच्या बरोबर राहून तो मांस मिळवत असे, म्हणजे असाही मला तो अनुभव आलेला होता. हे करताना एकदा मोरनाची नावाचं ठिकाण माझ्या पाहण्यात आलं. ते मोरनाची म्हणजे जवळजवळ मृग नक्षत्रामध्ये 200 ते 250 मोर एकत्रित जमतात, म्हणजे त्यातमध्ये लांडोर असतात, नर असतात, दोन्ही असतात. आणि नर म्हणजे त्या सर्व हायरार्कीमध्ये जो अतिशय सुंदर नर आहे तो त्या रिंगणामध्ये उतरतो. रिंगण जवळजवळ 120 फूट डायमीटरचं असतं, स्वच्छ केलेलं असतं. दुरून ते रिंगण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की स्वच्छ सारवलेलं आहे. तर त्या सुंदर नर उतरतो, नाच करायला लागतो, झंकार होतो, त्याच्या एकूण पंखाचा आवाज येतो तो, आणि इकडच्या 6 माद्या त्याच्या रिंगणामध्ये उतरून त्याचं नृत्य पाहत असतात. आणि हे नृत्य पाहताना त्यांचं मीटिंग होतं, म्हणजे आणि मीटिंग झाल्यावर त्यांनी बाहेर जायचं. ते मग दुसरा त्याच्यात नर येतो, आणि हे 2-3 दिवस चालू असतं प्रकार सर्व. ह्याच्याकरता सांगतो की आपल्याकडे लोककथा आहेत की मादी जी गर्भवती जाती ती मोराचे अश्रू प्यायल्यामुळे, कारण हे मीटिंग कोणी पाहिलेलं नसतं ते मोर नाचीवरचं. आणि लोककथा अशी आहे की मोर आनंदाने नाचत असतो, तर लांडोरी जर त्याचा आनंदाश्रू त्याला येत असतात, आणि जर ती आधांतरी तिनं टिपली तर तिला नर पिलं होतात, जमिनीवरची अश्रू पिली तर तिला मादी पिलं होता. ही ती लोककथा. पण ही लोककथा रचणाऱ्यांनी कधी मोर नाची पाहिलेलीच नव्हती, त्यामुळं हे असं घडत असे. आता बराच वेळ झालेला, मी तुम्हाला आणखीन तासभर तरी सांगू शकेन, पण आता वेळ झाल्यामुळं या ठिकाणी मी थांबतोय. म्हणजे आणि नेहमी जे मला श्रोतृवर्ग प्रश्न विचारतो की तुमच्या जीवनातला असा कुठला तरी रोमांचकारी असा अनुभव सांगा तुम्ही. तर एकदा आम्ही दरवर्षी वाघाची गणती करतो, म्हणजे त्यावर्षी करायचं म्हणून मी असं चाललेलं. आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवर दलदली नावाचं गाव आहे, दलदल आहे, मोठी दलदल आहे त्या ठिकाणी. त्या ह्याच्यामध्ये पाय ठेवला की तो मनुष्य आतच निघून जातो, आणि इकडं दलदल, आणि असा कडा होता तो. आणि रस्ता नसल्यामुळे आम्ही बैलगाडीत बसून चाललेलो होतो. तर काही अंतर त्या खिंडीमध्ये आलो, बरोबर आमच्या समोर वाघ बसलेला होता. सायंकाळची वेळ झालेली होती, बैल बुजत होते असे, कारण इकडं कडा असल्यामुळे इकडं जाता येत नव्हतं, आणि इकडं दलदल असल्यामुळे त्यांची ओढ इकडं होती. आणि इकडं जर ते ओढत नेलं की आणि सर्वांना जर घातलं तर आम्ही बैल, गाडी वाहन आणि मी सर्वच त्या दलदलीत बुडून गेलो असतो. आणि वाघ का तिथून बसलेला उठायला तयार नव्हता, म्हणून त्या गाडीवानाने डबा वगैरे वाजवला
आवाज केल्यावर तो निघून गेला. कारण आम्ही त्याचं भक्षण असल्यामुळं आम्हाला काही भीती नव्हती. म्हणजे पुन्हा आम्हाला भीती होतेच, कारण वाघ त्या भागात असल्यामुळं तो पुन्हा येऊन बसेल की काय अशी भीती होतीच. खाली उतरता येत नव्हतं. आणखीन काही अंतर गेल्यावर पुन्हा तो बसलेला होता. आणि यावेळेला मात्र गायडोन खूप घाबरला तो. अर्थात मी घाबरलो होतो. त्याला मी धाडस द्यायचा की तू त्याच्याकडे पाहू नको, तू इकडं त्याच्याकडे पाठ कर आणि असं बस म्हटलं. ते काय होईल ते होईल बघता येईल. पण त्याचा एकूण तोलच गेला होता मनाचा. आणि अकस्मात त्याची वाचा गेली. तो बोलेनाच. मग तो नुसता हातवारे करायला लागला. मला आश्चर्य वाटलं की बा मी ह्याला घेऊन आलोय आणि याची वाचा गेली वाटेमध्ये वाघाला पाहून. म्हणजे ज्यांनी कधी वाघ पाहिला नाही, जवळून पाहिला नाही, त्यांनी जर पाहिला ना माणसाची वाचा जाऊ शकते. हे मी माझ्या समोर पाहिलेलं घडलेलं. वाचा गेली. आम्ही त्या गावात त्याला नेलं. त्यांना सांगितलं बा असं असं घडलेलं आहे, आता त्याच्यावर काय उपाय नाही आहे म्हटलं. ते आदिवासी काही झालं तर ते स्वीकारतात. म्हणजे ते दुसरं कोणी असलं तर साहेबाबरोबर गेला होता, त्याची वाचा गेली, साहेबावर केस करू वगैरे असले विचार त्यांच्यामध्ये कधीही नसतात. म्हणजे सहज झालेला आहे, आपण स्वीकारलं पाहिजे. अस्वलाबद्दल मी आपल्याला सांगितलं. त्या नवेगावला अशा मोठी पोखर डोंगर आहेत. पोखर डोंगर म्हणजे निस्त्या शिळा आहेत एकमेकावर. असं त्याला शिस्त नाही त्या रचनेला. आणि एक कणभर देखील माती नाही त्या पोखर डोंगरीवर, म्हणून ते पोखर डोंगरी म्हणतात. तर यामध्ये एक मला नेहमी जिज्ञासा असे की बाई या पोखर डोंगरीत काय ते आपण जाऊन बघावं. या हेतूने मी त्याच्यामध्ये त्या गुहेमध्ये गेलो. पण गुहा अशा होत्या की चक्रव्यूहासारख्या. तुम्ही असं फिरला आणि इकडून वळलं तर पुन्हा तुम्हाला परतीची वाट दिसायची नाही. त्यामुळे आम्ही असं खुणा करत चाललेलो होतो. खडू घेऊन असं खुणा केलं. निदान बा ज्या रस्त्याने गेलं त्या रस्त्याने परत तरी आलं पाहिजे. आणि शेवटी आमची वाट चुकली. आम्ही चाललो तर समोर आलो मी. आणि लहान म्हणजे हे असल्यामुळं, ती गुहा लहान असल्यामुळे आम्ही रांगत चाललेलो होतो. रांगत चाललेलं असताना असं मोठं अजगर असं आमच्या वाटेवर जवळजवळ एवढं जाड, तोंड इकडं आत गेलेलं, शेपटी इकडे गेलेली आहे. आणि माझ्या बरोबर असलेला जो गौंड आहे त्यांनी पटकन उडी मारली आणि पुढे गेलं. तर माझं काही धाडस होत नाही. एवढं मोठं आहे, त्याला स्पर्श झाला तर पुन्हा इकडे येऊन त्यांनी विळखा गाठला. अशा मनाच्या कल्पना. म्हणजे तो आदिवासी भियाला नाही, तो पलीकडे निघून गेला. साहेब तुम्ही या म्हणलं काय. आणि मी पुन्हा आलो आणि पुन्हा रांगत पुढे चाललो. तर एका अस्वलीनं नुकत्याच 2 पिलाला जन्म दिलेला होता. आता जिच्याशी गाठ पडू नये तिची गाठ तिथं नेमकी त्यावेळेला पण. आणि ज्यावेळेला तिला पिलं होतात ती एवढी भयंकर होऊन जाते की तुमचा चेंदा मेंदा तुम्हाला फाडून टाकते. म्हणजे इतकी तिच्यात ताकद असते त्यावेळेला. आणि ती समोर आहे, आम्ही रांगत आहोत, असं माघारी फिरायला वाट नाही आहे. आणि समोर टॉर्च टाकला तर ती दिसत होती की तिचे 2 पिलं चू 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 असं तिचे स्तनपान चालू होतं. आता करायचं काय. म्हणजे हिनं हल्ला केला तर आपण जगणार नाही. आणि सरळ मी तिची प्रार्थना केली. प्रार्थना करताना मी म्हटलं की बा हे जांबुवंती, माझा काही हेतू नव्हता तुला इथं तुझी भेट होईल असं मला कधी वाटलं नाही. माझ्या हातात बंदुकी नाहीये, म्हणजे तुला मारण्याचाही मला उद्देश नाही. तू मला क्षमा करावी. आणि ती शांतपणे झोपली. आणि आम्ही हळूहळू असं तसंच म्हणजे असं फिरलो देखील नाही, रांगत असं परत आलो आणि आम्ही बाहेर पडलो. हा माझ्या आयुष्यातला हा एक प्रसंग. एवढं सांगून मी आपली रजा घेतो. आपण शांतपणे सर्व ऐकून घेतलात, मी पाहत होतो. त्याबद्दल आपल्याला धन्यवाद.